हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 23 जुलैचा भागाचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर पहिल्यांदा पोलीस स्टेशनमधला सीन दाखवलेला आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, अर्जुन सर मला फक्त 5 मिनिटे द्या, सर्व कागदपत्राचे झेरॉक्स मी काढून घेतो. आणि मग तिथे एक हवालदार असतात आणि मग ते हवालदाराला सांगतात की याचे झेरॉक्स काढून आणा. तेव्हा मग अर्जुन बरं म्हणतो आणि मग अर्जुनला एक लहान मुलगी दिसते. ती लहान मुलगी म्हणजे 4-5 वर्षाची असेल ती. आणि मग अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत ही मुलगी कोण आहे? तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, खरं तर मला या मुलीबद्दल तुम्हाला सांगणारच होतो, कारण माझ्या मनात आलं की सगळे पेपर वर्क झाल्यानंतर हिला आपण सायली मॅडमच्या आश्रमात पाठवूया. मग अर्जुन म्हणतो, म्हणजे हिचं घर आई बाबा काहीच माहीत नाही? तेव्हा ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काहीच कळत नाही. आमच्या एका हवालदाराला ती हायवेवर सापडली. हायवेच्या कडेला अशी घाबरून लपून बसली होती. ही कपडे खूप मळालेले आणि रडत बसलेली होती. खरंच बघा ना, किती गोड मुलगी आहे, पण काहीच बोलायला तयार नाही असं म्हणत असतो अर्जुन. हवालदार तेव्हा अर्जुन म्हणतो, मी प्रयत्न करू का, असं त्या इन्स्पेक्टरला म्हणत असतो. आणि मग ते इन्स्पेक्टर हो ठीक आहे असं म्हणतात. आणि मग अर्जुन त्या मुलीच्या हळूहळू जवळ जात असतो आणि मग जातो आणि हाय बाळा असं म्हणतो. मग अर्जुन विचारतो, तुझं नाव काय आहे असं विचारतो त्या लहान मुलीला. तेव्हा ती मुलगी काहीच बोलत नाही. मग अर्जुन आता जाऊन तिच्या जवळ बसतच असतो. तेव्हा ती मुलगी एकदमच रडायला लागते. नाही नाही असं म्हणते आणि रडत असते. मग अर्जुन नाही, जवळ नाही येत असं म्हणून लांब होतो. मग इन्स्पेक्टर म्हणतात, हे दादा खूप चांगली आहेत बाळा, तू आमच्याशी बोलत नाहीस ना, मग यांच्याशी तरी बोल. यांना तुझं नाव सांग, तुझे आई बाबा कुठे राहतात त्यांना सांग, असं ते इन्स्पेक्टर सावंत त्या लहान मुलीला म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके ओके असं म्हणत असतो आणि मग जागेवर येऊन बसतो. आणि मग अर्जुन म्हणतो, मला वाटतं ही अनोळखी पुरुषांना बघून खूप घाबरलेली आहे. ही कुणाशीही बोलणार नाही. आय थिंक सायली हिला व्यवस्थित हँडल करेल. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, मला पण तेच वाटतं. असं इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही सायली मॅडमला बोलून घेता का प्लीज? तेव्हा अर्जुन लगेच सायलीला फोन करतो. सायली तिथे मुलासोबत अजून कैऱ्या खात बसलेली असते. तेव्हा अर्जुन फोन करतो आणि सायली म्हणते, बोला. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी आता पोलीस स्टेशनमधून मध्ये तू येऊ शकतेस का, असं अर्जुन विचारत असतो. तेव्हा सायली म्हणते, का हो, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रॉब्लेम असा नाही आहे, ते आता सांगता नाही येणार मला, प्लीज इथे ये ना लवकर. तेव्हा सायली म्हणते, बरं येते लगेच असं निघते असं म्हणते आणि मग फोन ठेवते. आणि मग आता सायली आश्रमातून निघालेली असते. तेव्हा श्वेता मधुभाऊ यांना सांगते की मला यांचा फोन आला होता, मला लगेच पोलीस स्टेशनला बोलावलं आहे, मला जाऊन यावं लागेल. तेव्हा सायलीला मधुभाऊ म्हणतात, काय गं, काय झालं आहे का असं? तेव्हा सायली म्हणते, काही सांगितलेलं नाही, ते आल्यावर सांगतो असं म्हणाले आहेत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, सांभाळून जा. तेव्हा मानसी म्हणते, सायलीताई तू सगळ्या कैऱ्या संपवल्याच नाहीस असं म्हणते. आणि मग त्या कैऱ्या कागदाची पुडी असते ती सायलीला देत असते. मग ती सायली पर्समध्ये ठेवते. मानसी असं म्हणते आणि मग सायली चालेल असं म्हणते आणि ती पर्समध्ये ठेवत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात सावकाश जा असं म्हणतात. आणि मग पोलीस स्टेशनमधला सीन दाखवलेला आहे. हायवेवर होतो तेव्हा रस्त्याच्या कडेला माझी नजर पडली असं हवालदार बोलत असतो. तिथे ही मुलगी झाडाच्या बाजूला लपली होती, खूप घाबरली होती. कोणाला पाहून घाबरली होती माहीत नाही, पण जेव्हापासून ती भेटली एकही शब्द बोलली नाही. मला सांगा, ती कुठून आली आहे, तिचे आईबाबा कुठे आहेत, काही माहिती आहे का, असं अर्जुन विचारत असतो. तेव्हा हवालदार म्हणतो, काहीच माहीत नाही, मी आजूबाजूला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तिथे कोणीच नव्हतं असं हवालदार सांगत असतो. मग आता अर्जुन तर बरं काही खाल्ले काही नाही. तेव्हा ते सांगतात की तिने काहीच खायला दिलं होतं पण तिने खाल्लं नाही. तेवढ्यात सायली येते आणि अर्जुन म्हणतो, सावकाश सावकाश असं म्हणतो. आणि मग एवढ्या घाईने मला का बोलून घेतलं आहे? मग सायलीला ती मुलगी दिसते. अर्जुनने डोळ्यावरून खुणावून दाखवतो. सायली म्हणते, किती गोड आहे ही मुलगी असं म्हणत असते. कोण आहे असं विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो, माहीत नाही. सायली म्हणते, म्हणजे? मग अर्जुन म्हणतो, कॉन्स्टेबलला हायवेवर सापडली आहे, काहीच बोलत नाही. मग अर्जुन हळूहळू सांगत असतो, म्हणजे ते त्या हवालदारने सांगितलेलं असतं ते सांगत असतो सायलीला हळूहळू, पण आपल्याला ऐकवलेलं नाही. मग आता सायली म्हणते, मी बोलते असं म्हणते. आणि मग ती हळूहळू तिच्याकडे पाहत असते आणि मग तिचंच लहानपण तिला आठवतं. ती जशी लहान होती 4-5 वर्षाची इतकीच मुलगी होती ती पण, म्हणजे सायलीला जेव्हा हरवली होती तेव्हा ती एवढीच होती. आणि मग ती रस्त्याच्या कडेला अशी हिंडत होती. हा पण सीन दाखवलेला आहे. म्हणजे सायलीला आठवत आहे क्षणाक्षणाला. सायलीला तिची स्वतःचीच आठवण येत आहे त्या मुलीकडे पाहून, कारण त्या मुलीचं वय पण तितकंच आहे. आणि मग ती सायली जाऊन त्या मुलीच्या जवळ म्हणजे थोडं अंतर ठेवून बसलेली असते आणि तिच्याकडे पाहते. परत सायलीला आठवतं आणि मग तिच्याजवळ बसलेली असते सायली. मग काय करते, अजून
थोडं जवळ सरकते आणि तिला काहीच बोलत नाही, कारण कोणाकोणाची आयडिया वेगवेगळी असते. लहान मुलांशी कसं बोलायचं. आणि मग ती पर्समधून काढते जो मानसीने दिलेल्या कैऱ्या असतात आणि तिच्याकडे पाहत ती खात असते. आणि मग ती मुलगीसुद्धा त्याच्याकडे पाहते. तिच्या पण तोंडाला पाणी येतं, पण ती काहीच बोलत नाही. गुपचूप आपलं आपण खात असते तिच्याकडे दाखवत आणि मग डोळ्याने खुणावते, खायचं आहे का. ती लहान मुलगी हो असं म्हणत असते. हे लहान मुलं खूप निरागस असतात, त्यांना तिच्या तोंडाला पण पाणी आलेलं असतं. ती पटकन घेते आणि मग खात असते. मग सायली तिच्या जवळ असलेल्या सगळ्याच कैऱ्याचा जो कागद असतो तो त्या मुलीकडे देते आणि छान आहे असं ती मुलगी सायलीला हाताने खुणावून सांगत असते. मग सायलीच्या पर्समध्ये एक बिस्किटचा पुडा असतो, तो सुद्धा सायली काढून त्या लहान मुलीला देते आणि मग कैऱ्या घेते. सायली खूप भावूक होऊन तिच्याकडे पाहत असते आणि अर्जुनसुद्धा पाहतो. आणि मग अर्जुन आता सायलीच्या जवळ जाऊन उभा टाकतो. सायलीसुद्धा उठून उभा टाकते. सायली म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे का, की तिला आपण वात्सल्य आश्रमात न्यायला हवं. अर्जुन म्हणतो, मलाही तेच वाटतंय. असं म्हणतो, मी बोलतोय इन्स्पेक्टरशी, तिचे नोंद करून घेतली आणि त्याचे पेपरसुद्धा तयार झाले आहेत. तिला आपल्या आश्रमात घेऊन जा. तेव्हा तिला ठसका लागतो. मग अर्जुन सावकाश सावकाश असं म्हणतो, मग बाळा तू माझ्या घरी येशील का, असं सायली तिला विचारत असते प्रेमाने. तेव्हा तिथे तुझ्यासारखी छोटी छोटी मुले आहेत, तिथे सगळ्यांना खूप भरपूर खाऊ मिळतो, भरपूर खेळायला मिळतं, असं त्या मुलीला सायली म्हणत असते. बाळा नक्की येशील ना, असं सायली त्या मुलीला म्हणत असते. निघायचं का आपण, असं म्हणते. आणि मग सायली बोट देते धरायला आणि मग ती मुलगी बोटाला धरून सायलीसोबत चाललेली असते. मग अर्जुनसुद्धा जात असतो सोबत. आणि मग आता सचिनचा सीन दाखवलेला आहे. सचिन त्या इन्स्पेक्टरला म्हणतो, काल नागराज अंकलने जे सांगितलं होतं ना, ते आणलं आहे का. तेव्हा ते इन्स्पेक्टरला पैसे देतो आणि तो इन्स्पेक्टर थँक्यू सो मच साहेब असं म्हणतो. तेव्हा सचिन म्हणतो, ओ इन्स्पेक्टर साहेब, थँक्यूचं काय करायचे, मला काहीच करायचं नाही तुमच्या थँक्यूचं. माझं काम झालं का नाही ते सांगा मला, असं सचिन म्हणत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर एक लिफाफा देतो आणि मग तुम्ही मागवलेली कॉफी असं म्हणतो. आणि मग ती सचिन राकेशला चेक करायला देतो, कारण राकेशसुद्धा वकील आहे ना त्यामुळे. आणि मग ते इन्स्पेक्टर धुमाळ असतात, ते काहीतरी हळूहळू बोलत असतात एकमेकाशी, म्हणजे सचिन, राकेश आणि ते इन्स्पेक्टर धुमाळ असं म्हणत असतो. सचिन म्हणतो, गुड जॉब इन्स्पेक्टर धुमाळ. त्या मुलीला घ्यायला येणाऱ्या आपल्या नातेवाईक आहेत ते सांगणारा खूप मोठा पुरावा आहे आणि हा पुरावाच खोटा आहे, हा फक्त आपल्यालाच माहिती आहे. तो इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही त्या मुलीची बॅक स्टोरी सांगणार होतात ना. तेव्हा सचिन म्हणतो, हो असं म्हणतो. आणि मग तो आश्रमातले आमच्या सोर्सकडून आम्हाला कळलं आहे की ती मुलगी काही दिवसापूर्वी असं म्हणतो. आणि मग तो हळूहळू सचिन त्या इन्स्पेक्टरला सांगत असतो आणि मग तिचा फोटोसुद्धा दाखवत असतो. मग आता सायली अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. सायली अर्जुन वात्सल्य आश्रमात आलेले असतात आणि सगळेजण त्यांचीच वाट पाहत बसलेले असतात. सायली अर्जुन आतमध्ये येतात आणि मग मधुभाऊ बोलतात, काय गं, ही तुझ्यासोबत गोड भावली कोण आहे, असं मधुभाऊ विचारतात परत. तेव्हा सर्व मुली ये इकडे असं म्हणतात. तेव्हा ती मुलगी सायलीच्या पाठीमागे लपत असते आणि मग ती घाबरत असते. सायली म्हणते, या मुलीला म्हणते, घाबरू नकोस, चल असं म्हणते. आणि मग तिला धरून ती आतमध्ये आणत असते. मग अर्जुन सगळ्यांना सांगतो की ती खूप घाबरली आहे, तिला आता काहीच विचारू नका, नंतर कळेल तुम्हाला, असं म्हणतो. आणि मग सायली तिला घेऊन आत आलेली असते. बाळा, हे सगळे तुझे ताई आणि दादा आहेत, तुला ह्यांच्यातले ज्यांच्याशी बोला वाटेल ना त्यांच्याशी बोल. मग सगळेजण माझ्याशी बोल असं बोलत असतात एकदम ज्यांच्याशी. मग पुन्हा म्हणते, ज्यांच्याशी बोला वाटणार नाही ना त्यांच्याशी अजिबात बोलू नकोस, असं त्या छोट्या मुलीला सांगत असते. मग सायली म्हणते, भाऊजी, चैतन्य भाऊजी, तुम्ही इथं असाल असं मला वाटलं नव्हतं, मला तुम्हाला दोघांचं एकत्रच बाहेर जायचं ठरलं आहे की काय, असं म्हणते. तुम्ही बसा, मी चहा आणते, असं म्हणते. तेव्हा सायली तेवढ्यात कुसुमताई येतात आणि म्हणतात, थांबा, तुम्ही काहीही करायचं नाही, या तुम्ही असं म्हणते. आणि मग एक खुर्ची आणते आणि त्या खुर्चीवर बसवते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. मग कुसुमताई म्हणते, हे तुमच्यासाठी चहा करून आणते सायली मॅडम, असं कुसुमताई म्हणते. तेव्हा सायली म्हणते, मॅडम. तेवढ्यात श्वेता म्हणते, सायली मॅडम असे म्हणते. आणि मग इथेच बसा, हे तुमचं सिंहासन आहे, असं श्वेतासुद्धा म्हणते. तेव्हा सायली म्हणते, सिंहासन, मला बसायला सिंहासनाची काय गरज आहे, मी काय राणी वगैरे आहे की काय. तेव्हा असं म्हणत असते. आणि मग मानसी म्हणते, हो सायली मॅडम, तुम्ही या आश्रमाच्या राणीच तर आहात,
असं मानसी म्हणत असते. तेव्हा सायलीने हे सगळं काय चाललंय चैतन्य भाऊजी, हे काय चाललंय, तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो, मला काहीच माहिती नाही सायली मॅडम असं म्हणतो. आणि मग सगळेजण मॅडम मॅडम म्हणून सायलीला चिडवत असतात. मग मधुभाऊ म्हणतात, सायली मॅडम, आजपासून घरातल्या कुठल्याही कामाला तुम्ही हात लावायचा नाही. तेव्हा सायली म्हणते, तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तुम्ही या सिंहासनावर बसायचं आणि मस्त आदेश द्यायचं आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी ते ऐकायचं बरं का. तेव्हा सगळेजण यस 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 म्हणतात. आणि मग एकदम तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही पण माझी चेष्टा करताय ना? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अजिबात नाही. मग चैतन्य म्हणतो, मधुभाऊ असं म्हणून खुणावतो. आणि मग अर्जुन, सायली मॅडम तुम्ही या इथे बसा असं म्हणतो. आणि मग सायली म्हणते, म्हणजे तुम्ही पण ह्याच्यामध्ये सामील आहात का असं अर्जुनला म्हणत असते. तर तुम्ही या मॅडम म्हणून बाजूला घेतात सायलीला. आणि मग सायली सगळ्यांच्या मदत येते. आणि मग मधुभाऊ म्हणतात, सायली मॅडम, ही खास भेटवस्तू आजच्या खास दिवशी आपल्या खास घराकडून आपल्या खास माणसासाठी सप्रेम असं मधुभाऊ म्हणतात. आणि ही सायलीच्या हातात देतात ते गिफ्ट. आणि मग सगळेजण एकदम टाळ्या वाजवतात. सायली म्हणते, काय आहे हे मधुभाऊ? तेव्हा उघडून तरी बघ असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग सायली उघडत असते. आणि मग सायली वाचते की काय आहे ते पाहते. आणि मग ते सर्टिफिकेट असतं. मग सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती खूपच भावूक झालेली असते आणि ते आनंदाश्रूसुद्धा आलेले असतात. अर्जुन म्हणतो, वात्सल्य आश्रमाचे स्टेट लेवल रजिस्टर सर्टिफिकेट आणि त्यावर चीफ म्हणून तुमचं नाव सायली असं म्हणतो. आणि म्हणतो, मिसेस सायली अर्जुन सुभेदार असं म्हणत असतो. आणि मग अर्जुन परत एकदा सर्वजण टाळ्या वाजवतात. मग मधुभाऊ म्हणतात, आजपासून या आश्रमाची संपूर्ण जबाबदारी तुझी असं म्हणतात. काय ना, जेव्हा मधुभाऊंना मी भेटले होते आणि सायली म्हणते, मधुभाऊ माझ्या आयुष्यातली इतकी काळरात्र होती ना, माझ्या सगळ्या आठवणी पुसून टाकले होते. पण आता लक्षात येते, त्याच रात्री मला माझं घर दिलं, मला प्रेम दिलं, माया दिली. आणि हे बघा ना मधुभाऊ, त्याच घराची जबाबदारी माझ्यावर आली आहे मधुभाऊ म्हणतात. आणि मला खात्री आहे ती जबाबदारी माझ्यापेक्षाही उत्तमरित्या तू सांभाळशील असं मधुभाऊ म्हणत असतात. मग सायलीच्या डोक्यावर हात ठेवून बोलत असतात. तेव्हा सायली म्हणते, फक्त जबाबदारी नाही आहे ही, वसा आहे वसा असं सायली म्हणत असते. मग मानसीला, सोमूला, श्रेयसला, मला तुम्ही जर भेटला नसता तर आमचं काय झालं असतं असं सायली मधुभाऊंना सांगत असते. आणि मग सायली अर्जुनला म्हणते, थँक्यू सो मच असं म्हणते. मग अर्जुन म्हणतो, मला का? वात्सल्य आश्रमाचे स्टेट लेवल रजिस्टर करण्याची आयडिया तुमच्याच मनात आली होती. तुमच्याच मनात जर ही कल्पना आली नसती ना, तर माझ्यासारख्या अनेक निराधार मुलाला मी आधार देऊ शकले नसते. पण मी आश्रमाच्या मायेची परतफेड करते. ही फक्त सुरुवात आहे मधुभाऊ असं म्हणत असते. मग आजकाल तर किती भयंकर घटना घडत असतात. तुम्ही बघताय ना, बऱ्याच मुली बेपत्ता असतात, लहान मुलांची विक्री केली जाते. परवा तर मी एक बातमी वाचली मधुभाऊ, एका शहरामध्ये 22 दिवसात 123 बायका गायब झाल्या आहेत. कुठे गेल्या असतील या सगळ्या बायका? आणि भीती तर तेव्हा वाटली जेव्हा मनात ही कल्पना आली. त्यांना कोणी शोधायचा प्रयत्न का करत नाही? त्यांचे नक्की काय झालं असेल? त्यातल्या कितीतरी बायका परत आल्याच नाहीत. अजूनही त्यांच्या बाबतीत नक्की काय होत असेल मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अशीच भीती माणसातला माणूस जिवंत ठेवते बाळा. तेव्हा सायली म्हणते, तुमच्यातले हेच माणूस पण बघत मी मोठी झाली आहे मधुभाऊ. म्हणून तर आता तुमचा मायेचा पदर वाटण्याची वेळ आली आहे. तुमच्यासारखे वडील मला देवाने दिले, त्यांचे आभार मानण्याची संधी देवाने मला दिली आहे, ती मी सोडणार नाही. मी तुम्हाला वचन देते मधुभाऊ, देवाला वचन देते, वात्सल्य आश्रमात जो कोणी येईल तो कधीही एकटा पडणार नाही. त्याच्याकडे त्याचं कुटुंब असेल असं सायली मधुभाऊंना सांगत असते. आणि मग श्वेता हसत असते. आणि मग आता हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे. ती डॉक्टर असते. ती डॉक्टर प्रियाला म्हणते, काय काय होते तुला सांग. तेव्हा प्रिया किती नाटकं करते बघा. काय म्हणते, मला खूप उलट्या होत आहेत, त्यामुळे मला खूप अशक्तपणा आला आहे, खूप उलट्या होत आहेत, रात्री तर झोपच लागत नाही, कंबर दुखते, डोकं जड झालं आहे, खूप त्रास होतोय. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, तुझी तशी ट्रीटमेंट बदलते, तुला विश्रांती घ्यायला हवी. तेव्हा आता प्रिया म्हणते, मी काम करते, आरामच तर करते, पण माझं बाळ आहे ना, मला त्रास द्यायचं थांबतच नाही. तेव्हा ती डॉक्टर म्हणते,
त्या नर्सला तिच्या डाएटकडे विशेष लक्ष द्या, खाण्यापिण्यामध्ये ज्यूस वगैरे द्या. तेव्हा ती प्रिया म्हणते, पोळी भाजी खाल्ली की मळमळल्यासारखं होतं. मला खरं तरी काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय. हे ढोळायचं असतील ना, असं म्हणत असते नाटकं करत. आणि तेव्हा ती प्रियाला डॉक्टर म्हणतात, तुला जे खावं वाटेल ना ते मी नर्सला सांग आणि मग स्पेशल परवानगी घेऊन येते, असं ती डॉक्टर म्हणत असते. तेव्हा प्रिया थँक्यू असं म्हणते आणि मग त्या डॉक्टरला मग ती नर्स जवळ येते आणि म्हणते, तुला काय काय खावंसं वाटतंय ते तू मला सांग, असं प्रियाला म्हणत असते. प्रियामध्ये काय दिवस आलेत बघ माझ्यावर. आता एक नर्स माझे डोहाळे पुरवणार आहे आणि कारण माझा नवरा, माझी सासरची माणसं माझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाहीत. खोट्या केसमध्ये अडकवले आहेत. माझी काय अवस्था केली आहेत बघ मला तर वाटतं ना, माझं भित्र बाळसुद्धा जन्माला येईल आणि ते सुद्धा जेलमध्ये सडेल, असं प्रिया रडत रडत त्या नर्सला म्हणत असते. तेव्हा ती नर्स म्हणते, हे बघा मी एक नर्स आहे आणि एक स्त्रीसुद्धा आहे आणि तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. तेव्हा लगेच प्रिया डिमांड करते, मला चॉकलेट मिल्कशेक पाहिजे, म्हणजे मला नाही बाळाला प्यावासा वाटतोय. त्यानंतर व्हेज पिझ्झा आणि म्हणते थँक्यू सो मच ताई, असं त्या नर्सला सांगत असते. आणि मग परत वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. इथे सायली म्हणत असते, इथल्या प्रत्येक मुलांना आधार मिळेल जसा मला मिळाला, असं सायली मधुभाऊंना सांगत असते. आणि ते सर्टिफिकेट अर्जुनच्या हातात देते आणि मधुभाऊंचा हात हातात घेते आणि म्हणते, तुम्ही या घराचं घरपण जसं जपलंय ना मधुभाऊ, तसंच मीही जपेन, असं सायली मधुभाऊंना वचन देते. आणि मग मधुभाऊ म्हणतात, प्रत्येक बाप आपले स्वप्न आपल्या मुलांमध्ये पाहतो आणि ते स्वप्न आपल्या मुलांकडे सुपूर्द करतो. मी पाहिलेलं मोठं स्वप्न आज मी तुझ्या हाती सोपवतोय बाळा, असं सायलीला म्हणत असतात. तेव्हा सायली म्हणते, मी हे स्वप्न उघड्या डोळ्यांनी आयुष्यभर बघत राहणार मधुभाऊ आणि मीही तेच करणार. तुम्हाला मी शब्द देते, यापुढे वात्सल्य आश्रमातले अनेक निराधारांसाठी हक्काचं घर असेल, असं मधुभाऊंना सांगत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, बाळा मला तुझा किती अभिमान वाटतो हे शब्दात नाही सांगू शकणार मी, असं सायलीला मधुभाऊ म्हणत असतात. मग सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही तुमचं आयुष्य या मुलांसाठी वेचलं आणि यापुढे मीही तेच करणार, असं सायली म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते, रस्त्याच्या कडेला झाडामध्ये सापडलेली ही इतकी घाबरलेली, इतका हिच्या मनावर आघात झालेला आहे की अजूनही फारशी बोलत नाही. नक्की काय झालं असेल हिच्या बाबतीत कुणास ठाऊक. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तुम्ही सांगायला या वयात मुलांना मानसिक शारीरिक सुरक्षा मिळणं हा हक्क नाही का त्या मुलांचा? नक्कीच, असं म्हणते. आणि मग सायली म्हणते, त्यासाठी कुणीतरी लढायला हवंच ना, मग यापुढे ही लढाई माझी, असं म्हणते. आणि तेच आपला आजचा भाग संपतो. आणि मग आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. आणि मग उद्याच्या प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे की अर्जुन, सायली आणि ते इन्स्पेक्टर साहेब तिघंही बोलत बसलेले असतात. आणि मग ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की इथे कोणी पुण्याची मुलगी राहायला आलेली आहे का? खूप मिसिंग कंप्लेंट आहेत, असं अर्जुन आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात. तेवढ्यात श्वेता येते आणि म्हणते, हो आली आहे ना, असं म्हणते आपल्या आश्रमात. तेव्हा श्वेता एकदम म्हणत असते, मग इन्स्पेक्टर धुमाळ तुम्ही वात्सल्य आश्रमात जा, माझ्या माणसाला घेऊन जा, असं सचिन आणि राकेश म्हणत असतात. अर्जुन, सायलीवर पहिला वार करण्याची पूर्ण तयारी झाली आहे, असं सचिन म्हणतो. कुठे लपायचं हे सुद्धा त्यांना कळणार नाही, असं सचिन म्हणतो. आणि मग तेच आपला आजचा भाग संपवतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद.